अशोक खरातला मुंबईमध्ये आणण्यात आलेला आहे। अशोक खरात याला आता पीएमएलए कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। 70 कोटींची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच त्याला ईडी नाशिकहून मुंबईमध्ये घेऊन आलेली आहे आणि मुंबईमध्ये येताच त्याला पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं। 70 कोटींची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ही कारवाई केली जाते। भोंदू खरातला पीएमएलए कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले आहे। भोंदू अशोक खरातचा ताबा ईडीने घेतलेला आहे। विविध व्यवहारांसंदर्भात ईडीला चौकशी करायची आहे आणि त्यासाठीच ईडीने कोठडीची मागणी केलेली होती आणि ईडीची ही मागणी कोर्टाने मंजूर केली। त्यामुळे आता खरात ईडीच्या ताब्यात आहे। भोंदू खरातला पीएमएलए कोर्टामध्ये आणलं गेलेलं आहे। 70 कोटींची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचे हे प्रकरण आहे। सध्या ईडीकडून या संपूर्ण प्रकाराचा तपास केला जातो। भोंदू खरातही ईडीच्याच ताब्यात आहे। $70 कोटींची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने खरातला ताब्यात घेतलेला आहे।